नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. मंडळी, मी रोज कथा सांगते, तुम्ही ऐकता बघता, पण लाईक आणि सबस्क्राईब करतच नाही. तुमच्या एका सबस्क्राईब लाईक केल्याने मला खूप सारं प्रोत्साहन भेटतं, त्यामुळे प्लीज नक्की करत जा. चला तर मग आपण आजच्या कथेला सुरुवात करूया. एका जंगलात एक प्रचंड बलवान सिंह राहत होता. तो इतका ताकदवर होता की सगळे प्राणी त्याला घाबरायचे. तो रोज कोणत्याही प्राण्याला पकडून खायचा. सगळे प्राणी घाबरून एकत्र आले आणि म्हणाले, हे असं चालणार नाही, आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. त्यात एक छोटासा ससा पुढे आला. तो म्हणाला, मी काहीतरी युक्ती लावतो. दुसऱ्या दिवशी तो मुद्दाम सिंहाकडे जरा उशिराच गेला. सिंह रागाने गर्जला, इतका उशीर का? ससा शांतपणे म्हणाला, महाराज, वाटेत दुसरा एक सिंह भेटला. तो म्हणत होता की जंगलाचा खरा राजा मीच आहे. हे ऐकताच सिंह जरा संतापला. कोठे आहे तो? मला दाखव. ससा त्याला एका विहिरीजवळ घेऊन गेला. महाराज, तो आत आहे असं म्हणाला. सिंहाने विहिरीत डोकावले आणि त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं. त्याने गर्जना केली तर प्रतिध्वनी परत आला. त्याला वाटलं दुसरा सिंहच आहे. रागाच्या भरात तो थेट विहिरीत उडी मारून पडला आणि सगळं संपलं. लहान सशाने फक्त आपल्या युक्तीने बलवान सिंहाला हरवलं. बोध शक्ती असली तरी विचार नसेल तर ती व्यर्थ जाते, पण युक्ती असेल तर अशक्यही वाटणारी गोष्ट शक्य होते. कधी कधी जीवनात मोठा होण्यासाठी हातात ताकद नसली तरी चालते, पण डोक्यात योग्य विचार आणि शांतपणा असणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद मंडळी.